जय महाराष्ट्र मित्रांनो, मी मराठी 45 या चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण घर बसल्या नवीन बँकेला जर आधार कार्ड नसेल तुमचं किंवा त्याचसोबत एका बँकेतून म्हणजे SBIमधून बँक ऑफ महाराष्ट्राला तुम्हाला आधार नंबर लिंक करायचा आहे, ट्रान्सफर करायचा आहे, मूव्हमेंट करायची असेल एका बँकेकडून दुसऱ्या बँकेत किंवा तिसरा ऑप्शन म्हणजे SBIमध्येच किंवा बँक ऑफ महाराष्ट्रामध्येच तुमचे 2 खाते असतील वेगवेगळे. म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये जर तुमचे त्याच बँकेचे वेगवेगळ्या जागेत 2 खाते असतील तर एका खात्याकडून दुसऱ्या खात्याकडे जर तुम्हाला आधार नंबर लिंक करायचा आहे, ट्रान्सफर करायचं आहे, ते सुद्धा तुम्हाला या मोबाईलवरून कसं करायचं हे सांगणार आहे. सर्वप्रथम तर आपण बँकेला आधार नंबरच लिंक नसेल तुमच्या कुठल्याही बँकेला आधार नंबर लिंक नसेल तर ते कसं करायचं मोबाईलवरून हे या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो. त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला गुगलवरती npci.org.in ही वेबसाईट टाकून घ्यायची आहे, ज्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळणार आहे. इथं आल्यानंतर तुम्हाला समोरच ऑप्शन दिसत आहे मित्रांनो, होम पेजवरतीच बघू शकता कस्टमर हा जो ऑप्शन आहे याच्यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे. इथं क्लिक केल्यानंतर आता पुढं परत एक ऑप्शन दिसतील काही. याच्यामध्ये तुम्हाला सर्वात महत्त्वाचं जे आधार नंबर लिंक आहे त्याचं स्टेटससुद्धा याच ऑप्शनवरती दिसणार आहे. ते म्हणजे हा ऑप्शन आहे भारत आधार सीडिंग इनेबलर म्हणजेच BASE. या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. क्लिक केल्यानंतर लगेचच तुमच्यासमोर दुसरं पेज ओपन होणार आहे. त्याचं असं इंटरफेस दिसणार आहे तुमच्यासमोर. तर इथं आल्यानंतर तुम्ही बघू शकता काही डाव्या कोपऱ्यामध्ये ऑप्शन दिसत आहेत आणि सर्व प्रक्रिया मोबाईलवरून दाखवत आहे तुम्हाला कसं करायचं आहे आधारला बँक लिंक. कॉम्प्युटर वापरत नाही आहे मी, मोबाईलवरून दाखवत आहे. इथं आल्यानंतर बघू शकता तुम्हाला पहिला ऑप्शन जो आहे होमच्या खाली आधार सीडिंग डिसीडिंगचं जो ऑप्शन आहे, इथून तुम्हाला बँकेला आधार नंबर लिंक करता येणार आहे. जे मी आत्ता 3 ऑप्शन सांगितलेले आहेत ते तिन्ही तुम्हाला इथूनच करता येणार आहेत. आणि त्यासोबतच जो दुसरा ऑप्शन आहे मित्रांनो तुमच्यासमोर, तो म्हणजे अकाउंट डिटेल्स तुमची संपूर्ण इथं दिसणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचा जो तिसरा ऑप्शन आहे ते म्हणजे तुम्ही 1 नंबरच्या ऑप्शनने आधारला बँकेला जर आधार लिंक केलेलं असाल तर त्याचं स्टेटस तुम्हाला या तिसऱ्या ऑप्शनवरती दिसणार आहे, आधार मॅप स्टेटस. या ऑप्शनवरून तुम्हाला तुमच्या बँकेला आधार नंबर लिंक झालेला आहे किंवा नाही हे तुम्हाला इथून कळणार आहे. आणि इथून तुम्हाला नवीन बँकेला आधार नंबर लिंक केल्यानंतर पुढच्या 48 तासाच्या बँकिंग वर्किंग आवर्समध्ये तुम्हाला हे आधार बँकेला लिंक झालेलं दिसणार आहे. ते तुम्हाला ह्या तिसऱ्या ऑप्शनवरून कळणार आहे. तर आता आपण वेळ कुठलाही न घालवता आपण लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया की आधारला बँकेला आधार लिंक कसं करायचं हे या व्हिडिओत दाखवणार आहोत आपण. त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला 1 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आता बघू शकता असा ऑप्शन येणार आहे तुमच्यासमोर. स्टेप बाय स्टेप समजून घ्या. सर्वात महत्त्वाचं इथं आल्यानंतर बघू शकता इथं तुम्हाला आधार नंबर टाकून घ्यायचा आहे, ज्याचे बँकेचं अकाउंट आहे त्या बँकेला आधार नंबर ज्याचं लिंक करायचं आहे बँक, तर त्याचं आधार नंबर टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर सीडिंग या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. सीडिंग ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर पुढे स्क्रोल करून खाली आल्यानंतर तुम्ही बघू शकता तुमची बँक कुठली आहे ते निवडायचं आहे. समजा XYZ बँक आहे, आपण बँक ऑफ इंडिया टाकलेली आहे, तर तुमची जी आहे ते तुम्ही निवडू शकता. त्यानंतर ते पुढे जे सीडिंग करण्यासाठी 3 ऑप्शन आहेत ते विसरलो होतं सांगायसाठी, त्यासाठी माफी मागतो. तर इथं तुम्हाला हे सर्वात महत्त्वाचं असणार आहे, कारण इथं एकाच ऑप्शनवरनं जसं मी सांगितलं होतं आधार सीडिंग डिसीडिंगचं ऑप्शन निवडल्यानंतर इथूनच तुम्हाला हे तिन्ही प्रोसेस करता येणार आहेत. जसं की कुठल्याही बँकेला आधार नंबर लिंक नसेल तर तुम्हाला फ्रेश सीडिंगचं ऑप्शन दिसत आहे, याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आणि जर तुम्हाला फक्त मूव्हमेंट करायचं आहे, जसं की सेम बँक विथ अनदर अकाउंट, म्हणजेच एकाच बँकेचे 2 वेगवेगळे अकाउंट असतील तर ते एका खात्याकडून दुसऱ्या खात्याकडे जर वर्ग करायचा असेल तर तो ऑप्शन इथं आहे. आणि तिसरं म्हणजे एका बँकेतून डायरेक्ट दुसऱ्या बँकेत, म्हणजे SBIमधून बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये खातं असेल तर SBIमधनं बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये ट्रान्सफर करण्यासाठी तिसरं ऑप्शन आहे. हे लक्षात घ्या, हे सर्वात महत्त्वाचं आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं तुम्ही बघू शकता
अकाउंट नंबर टाकायचा आहे तुमचं बँक खात्याचं, ज्या खात्याला अकाउंट नंबर आहे तो खातं इथं तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. तोच अकाउंट नंबर परत इथं कन्फर्म करून घ्यायचा आहे, परत तोच टाकायचा आहे. इथं टाकल्यानंतर स्क्रोल करून परत खाली यायचं आहे. इथं तुम्हाला चौकोनी बॉक्स दिसत आहे, हा जो चौकोनी बॉक्स आहे इथं टिक करून घ्यायचं आहे. फक्त याच्यावरती क्लिक केलं तरी ते ऑटोमॅटिक टिक होऊन जातं. तर त्याचसोबत स्क्रोल करून परत खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर तुम्ही बघू शकता कॅप्चा आहे तसं भरायचं आहे आणि सबमिट या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. समोर मित्रांनो अशा प्रकारे ऑप्शन येणार आहे. तर बघू शकता इथं सबमिट केल्यानंतर तुम्हाला ॲग्री अँड कंटिन्यू या ऑप्शनवरती क्लिक करायचं. ॲग्री आणि कंटिन्यू या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर आधारला लिंक असलेल्या मोबाईल नंबरमध्ये एक OTP येणार आहे. ते फायनल स्टेप असणार आहे. तो OTP 6 अंकी इथं टाकून तुम्हाला कन्फर्म या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. OTP भरल्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर असं एक आधार सीडिंग झालेलं एक मेसेज येणार आहे. स्टेटस तुम्ही तिथं दाखवत आहे बघू शकता. जर इन्फॉर्मेशन चुकलेली असती किंवा जर तुमचं आत्ता झालेली माहिती जर तुमची सक्सेसफुली अपडेट नसती झाली तर इथं जिथं सक्सेसफुली इथं सक्सेस लिहिलेलं आहे इथं अनसक्सेस लिहिलेलं असतं. पण आता आपण व्यवस्थितरित्या भरलेलं आहे स्टेप बाय स्टेप, त्याच्यामुळं स्टेटस इथं बघू शकता ही सक्सेस झालेलं आहे. आता बँकेत जायची गरज नाही, तुम्हाला आधार नंबर द्यायला परत एकदा आणि घर बसल्या आता झालेली आहे प्रोसेस. आणि तर सर्वात महत्त्वाचं बघू शकता रिझल्ट युअर आधार जे डिसेबल आहे पहिले 8 अंकन शेवटचे बघू शकता. आधार नंबर सक्सेसफुली सीडेड टू स्टेट बँक ऑफ इंडिया, जसं मी आत्ता बँक निवडलेली होती. आणि अकाउंट नंबर परत हाईड केलेले आहेत सुरुवातीचे काही अंक आणि शेवटचे 4 अंक दिसत आहेत. या अंकासोबत म्हणजे या बँकेसोबत हा आधार नंबर लिंक झालेला आहे याचं मिनिंग आहे. तर आता लवकरच पुढील 48 तास किंवा मॅक्झिमम 3 दिवसामध्ये ही प्रोसेस कंप्लीट होणार आहे. बँकेत जायची गरज नाही आहे. परत तुम्हाला इथंच येऊन याच वेबसाईटवरती होम पेजवरती आल्यानंतर तुम्हाला डाव्या साईडला इथं ऑप्शन दिसत आहेत, जसं मी सांगितलं होतं मगाशी. आधार मॅप स्टेटसवरती क्लिक करून आधार नंबर टाकून OTP टाकून तुम्हाला परत चेक करायचं आहे आधारला बँक लिंक झालेली आहे किंवा नाही. याचं व्हिडिओ आपण ऑलरेडी बनवलेला आहे. परत आपण याचं स्टेटससुद्धा कसं पाहायचं हे सुद्धा मी सांगणार आहे पुढे व्हिडिओ बनवून. आत्ता तात्पुरते तुम्हाला आधारला बँक कशी लिंक करायची हे तुम्हाला सांगितलेलं आहे किंवा बँकेला आधार लिंक कसं करायचं घर बसले दाखवलेलं आहे. मित्रांनो व्हिडिओ आवडलं तर चॅनलला नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा, म्हणजे परत तुमच्या जवळ दुसरा नवीन अशाच प्रकारे माहितीस्पर व्हिडिओ घेऊन यायला प्रोत्साहन भेटेल. मित्रांनो धन्यवाद.